तर आज बनवणार आहे मुगाची भाजी आणि भाजीपासूनच पराठा कसा बनवायचा तर ते तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे। तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल। तर आम्हाला मुगाची भाजी बनवते आणि रुद्रांशला मुगाच्या भाजीचाच पराठा बनवते, एकदम सोप्या पद्धतीमध्ये आणि एकदम टेस्टी आहे। तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। हॅलो नमस्कार, तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या काही नवीन ब्लॉग्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते। तर आज आहे रुद्रांचे पॅरेंट्स मीटिंग, सो आम्ही गेलतो पण आणि आता मी मीटिंगवरनं परत पण आले, पण काय झालं जाताना की आम्हाला खूप उशीर झाला म्हणून व्हिडिओ वगैरे अजिबात नाही काढला। तर म्हटलं आत्ता मीटिंग पण झाली आणि स्कूल पण आहे, तर तो स्कूलमध्ये थांबला आहे, तर आत्ता जायचं आहे 1:15 वाजता घ्यायला। तर म्हटलं चला आत्ता आलोच घरी, तर म्हटलं चला थोडासा व्हिडिओ तरी काढूया। तर तुमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल। सो आत्ता राहिलेलं घरातलं काम आहे तेवढं काम करून घेऊयात आणि मग परत जायचं आहे 1:15 वाजता त्याला घ्यायला। तर म्हटलं तोपर्यंत पटकन आवरूयात, आणि एकतर माझी तब्येत पण बरी नव्हती त्याच्यामुळे आवरता पण थोडासा उशीर झाला। तर आत्ता थोडंसं बरं वाटायला, कारण की टॅब्लेट्स वगैरे घेतल्यात मी, सर्दीचा थोडासा त्रास होत होता, ॲलर्जीचा पण त्रास होत होता। तर म्हटलं चला आत्ता म्हणजे थोडंसं भांडे कपडे वगैरे राहिलेले, तर स्वयंपाक तर सकाळी झाला त्याचा, म्हणजे त्यांना तर टिफिन द्यावा लागतो, ह्यांना पण टिफिन द्यायचा होता, तर तो सगळा स्वयंपाक झाला, फक्त आता राहिलेले आहेत भांडे आणि कपडे। तर म्हटलं चला तेवढं आवरून घेऊयात आणि मग रुद्रांश आला तर परत त्याचा अभ्यास वगैरे घ्यायचा राहिलेला आहे। तर चला आता काहीतरी रेसिपी पण मी आजी बनवली आहे ती पण ह्याच्यात कंटिन्यू करणार आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा। सो आज बनवणार आहे मुगाची भाजी, म्हणजे मला टिफिनला द्यायची मुगाची भाजी। तर त्याच्यासाठी मी मूग आणि म्हणजे वरण भात पण एकदाच मोठ्या कुकरमध्ये लावून घेतले। तर काय झालं की आज थोडासा उठायला उशीर झाला, तर म्हटलं चला अगोदर मला म्हणजे व्हिडिओ तर नव्हताच काढायचा, कारण की उशीर झाला आणि ह्यांना टायमिंगमध्ये आवरून द्यायचं होतं, म्हणून मग मी काय केलं की अगोदर म्हणजे छोट्या कुकरमध्ये वरण भात लावत असते, पर भाजी पण बनवायची होती मुगाची त्याच्यामुळं, आणि थोडासा उशीर जर झाला ना मला तर जे मोठं कुकर आहे तेच लावते, म्हणजे थोडंसं लवकर आवरतं। तर मग म्हटलं चला मोठं कुकर पण लावणार आहे आणि भाजी पण म्हटलं की चला मुगाची भाजी करूयात। तर मग ते तिन्ही डब्यात एकामध्ये, आणि मूग कधी पण मूग म्हणजे चवळा वगैरे काही लावायचं असेल ना, तर फक्त बटाटा लावायचा असेल तर सगळ्यात वरच्या म्हणजे डब्यामध्ये लावायचा, आणि जे कडधान्य आहेत त्या भाज्या आपल्याला बनवायच्या असेल हरभरा मूग चवळा वगैरे तर ते एकदम सगळ्यात खालच्या डब्यात लावायचं, म्हणजे काय होतं की त्याला शिजायला जास्त वेळ लागतो आणि खालच्या डब्यामध्ये लवकर शिजत आहे। त्याच्यावर मधल्या डब्यामध्ये वरण आणि सगळ्यात वरचा डबा आहे त्याच्यामध्ये भाताला काही जास्त वेळ नाही लागत आहे, त्यामुळे भात लवकर शिजतो। तर मग मी आत्ता घेतलेला आहे एकदम मोठ्या साईजचा कांदा, एक मोठ्या साईजचा टोमॅटो, ते पण आपल्याला एकदम बारीक कट करून घ्यायचे, आणि लगेच कोथिंबीर पण घेतली। तोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या झालत्या, पण फक्त कुकर थोडंसं गार व्हायला वेळ लागणार होता। कुकर लावलं, ह्यांच्या बॉटल वगैरे भरून घेतल्या, कणिक पण भिजवली, म्हणजे तोपर्यंत भाजी वगैरे टाकूस तर म्हटलं कणिक छान भिजेल, कणिक पण छान भिजली। आणि मग म्हटलं लगेच आता फक्त कुकर गार व्हायला 2-3 मिनटामध्ये गार होते, तोपर्यंत आपण भाजीला फोडणी पण टाकून घेऊयात। तर त्यासाठी मी सगळ्यात अगोदर टाकते तेल, मुगाच्या भाजीला तेल थोडंसं जास्तच टाकायचं, छान लागते, थोडंसं तेल जास्तच टाकलं, आणि नंतर त्याच्यामध्ये टाकले थोडेसे जिरे, कारण की मोहरी जास्त नाही टेस्टी लागते, जिरे पण म्हणजे टाकले तर टाकायचे, पण जिरे छान लागतात, मुगाचं वरण असो किंवा भाजी असो त्यासाठी जिरे छान लागतात, म्हणून मग मी त्याच्यामध्ये फक्त जिरे टाकलेत। नाहीतर मी फक्त कांदा आणि टोमॅटो पण टाकत असते, जिरे पण कधी कधी नाही टाकत आहे, पण कधी कधी टाकत असते। तर आता बघू शकता कांदा आहे तो थोडासा म्हणजे अर्धा भाजलेला आहे, थोडासा ब्राऊन कलर झाला, आणि मग मी त्याच्यामध्ये लगेच टोमॅटो आहे आणि थोडीशी कोथिंबीर आहे ती कोथिंबीर पण टाकली। आणि मग आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे हळद आणि मीठ टाकलं तर कांदा आणि टोमॅटो लवकर शिजतं, त्याच्यामुळे मग मी लगेच म्हणजे आत्ताच टोमॅटो टाकला आहे, अजून शिजला पण नाही, तर म्हटलं हळद आणि मीठ आहे ते लगेच टाकून घेते, आणि थोडीशी कोथिंबीर तेलामध्ये परतली तर भाजी अजून टेस्टी लागते। आणि हे आहे ना हे आपल्याला पूर्ण गाळ म्हणजे टोमॅटो आहे पूर्ण गाळ झालं पाहिजे असं भाजून घ्यायचे। तर बघू शकता आता कुकर पण थंड झालं, तर एक मूग आहे तो राहिला होता तो टाकला मी भातामध्ये, वरच्या साईडला टाकलं ना त्याच्यामुळे बघू शकता तो पूर्ण शिजला पण नाही, तो मूग आहे तो म्हणजे कच्चाच राहिला। तसं मी वरच्या ह्याच्यामध्ये जर लावलं असतं ना
मूग अजिबात शिजला नसता. म्हणजे 5 शिट्ट्यामध्ये आता हे सगळं शिजलं आहे ना, अजून त्याला 2-3 शिट्ट्या घ्याव्या लागल्या असत्या. एकदम 5 शिट्ट्यामध्ये वरण पण गाळ झाले आणि मूग तर एकदम गाळ झाला. म्हणजे मी तो भाजून वगैरे काहीच नाही घेतला, डायरेक्ट धुतला आहे आणि डायरेक्ट लावलं आहे. आणि भात पण मस्त बघू शकता छान शिजलेला आहे. आता वरण भात आपण गार करायला ठेवूयात. तोपर्यंत भाजी आहे तर भाजी टाकून घेते. तर आत्ता मला बनवायचं आहे रुद्रांसाठी पराठा. कारण की काय होतं की स्कूलमध्ये तर पराठा कंपल्सरी आहे. भाजी वगैरे पण अशी वरतून नाही द्यायची आणि त्याला तर अजिबात भाज्या तर कोणत्याच आवडत नाही. पण काय होतं की म्हणजे सगळ्या भाज्या वगैरे खाण्यात यायला पाहिजेत ना. त्याच्यामुळे मग मी आत्ता काय ठरवलं आहे की आत्ता आपण शक्यतो ज्या मी भाज्या बनवते ना त्याच भाज्याचा मी पराठा कसा बनवायचा तर आता ते तुम्ही पण ह्या व्हिडिओमध्ये बघू शकता. आता ही आहे मुगाची भाजी. सेम प्रोसेस जी आपल्याला बनवतो तीच प्रोसेस आहे. फक्त मी काय केले की ह्याच्यामध्ये तिखट थोडंसं कमी टाकले. कारण की जास्त तिखट जर त्याला दिलं ना तर तो सगळा रोल आहे तो परत घरी घेऊन येतो, अजिबात नाही खाते. त्याच्यामुळे अगदी थोडंसं तिखट टाकले. तिखट एक तर शक्यतो म्हणजे तेलामध्ये छान परतलं तर छान टेस्ट लागते. पण आता रुद्रांशला त्याच भाजीमधली काढून ठेवायची होती म्हणून मग मी थोडंसं तिखट टाकलं. त्याच्यामधलं थोडंसं पाणी काढून सुकी भाजी आहे ती साईडला घेतली. त्याच्यामध्ये पण भरपूर पाणी आहे, पण म्हटलं ते पण आपल्याला पाणी त्यातलं पण काढायचं आहे. आणि आत्ता आपल्या भाजीला ना म्हणजे आम्हाला थोडंसं तिखट जास्त लागतं आणि मुगाची भाजी ना तिखट असेल तर छान लागते, नाहीतर जर तिखट कमी टाकलं ना तर टेस्ट नाही लागत भाजीला जास्त. आणि जेवढी थोडीशी तिखट जास्त आणि तेवढी झणझणीत असेल ना तेवढी टेस्टी लागते भाजी. तर मग जेवढं तिखट लागणार आहे तेवढं तिखट पण टाकलं. छान भाजीमध्ये मिक्स करून घेतलं. आणि आत्ता ही बनवायची होती मला टिफिनला. त्याच्यासाठी थोडीशी पातळ लागते, म्हणजे जास्त म्हणजे पातळ छान लागते टेस्टीला. पण डब्यामधनं भाजी वगैरे सांडती त्याच्यामुळे थोडीशी घट्ट द्यावं लागते. त्यामुळे मग मी अजून ही भाजी आहे अजून थोडीशी शिजवून देणार आहे. म्हणजे थोडीशी घट्ट होती. मग डब्बा वगैरे दिला तर सांडत वगैरे नाही, म्हणजे बॅगमध्ये वगैरे सॅकमध्ये सांडती भाजी. त्याच्यामुळे थोडीशी घट्टच बनवते. राहिलेली कोथिंबीर आहे ती पण ह्याच्यामध्ये लगेच टाकली. आणि आत्ता ह्याला 2-3 मिनटं कमी गॅसवरती छान शिजून द्यायचं आहे. बघू शकता छान कट पण आला आहे आणि भाजी पण म्हणजे घट्ट झाली, छान झाली. तर आत्ता भाजी झालेली आहे. आता भाजी पण आपण थंड करायला एका साईडला ठेवून देऊयात. आणि चपात्या पण माझ्या झालत्या, फक्त राहिला होता ती म्हणजे मी एक चपातीची कणिक ठेवली होती रुद्रांसाठी पराठा बनवायला. तर आता ती भाजी आहे ना तीच भाजी मी तव्यावरती परतून घेते. थोडंसं तेल टाकलं वरतून म्हणजे टेस्टी लागेल थोडंसं म्हणून. आणि आत्ता जेवढं पाणी होतं ना तेवढं आपल्या हातलं पाणी पण निघून जाईल. आणि थोडंसं जर आपल्याला वाटत असले की भाजी कच्ची वगैरे राहील त्यामुळं अगदी 1 ते 1.5 मिनटं गॅसवरती छान चमच्याने मी ही प्रेस करून घेत होते. म्हणजे पराठा लाटताना फुटणार पण नाही आणि जो हरभरा आहे तो पण म्हणजे पराठ्याच्या बाहेर निघणार नाही. त्याच्यामुळे अगदी 1 ते 1.5 मिनटामध्ये ही भाजी पण तयार झाली. आणि सेम आपण जशी पुरणपोळी वगैरे बनवतोय किंवा बाकीचे पराठे बनवतोय. थोडीशी गरमच होती, थंड नव्हती झाली, पण मी लगेच घाई होती थोडीशी, ह्यांना चहा वगैरे करायचा असतो मग त्याच्यामुळे मग. आणि पराठ्याला काय होतं थोडंसं पीठ जास्त लागतं. फक्त काय करायचं आहे की पराठा फुगू किंवा नाही फुगू, पराठा एकदम चांगला भाजला पाहिजे, म्हणजे खरपूस भाजला पाहिजे, कच्चा नाही राहिला पाहिजे. काय होतं आता कणिक पण तेवढीच घेतलेली त्याच्यामध्ये पीठ पण, तर चपाती आपली कशी पुडदे निघत आहेत तशी पराठ्याला वगैरे काही पराठे छान म्हणजे फुगत आहेत. पण काही पराठे काय होते भाजी थोडीशी क्वांटिटी भाजीची जास्त झाली किंवा एखादी भाजी दाणेदार भाजी असेल तर त्याचा म्हणजे फुगत नाही. आता हेच बघू शकता जास्त हा पराठा फुगणार नाही. पण काय करायचं आपल्याला दोन्ही साईडला तेल लावून एकदम छान भाजून घ्यायचा आहे. थोडासा कडक जरी झाला ना तरी 1-2 चपात्याच्यामध्ये आपण ठेवला तर नरम होतो छान. फक्त भाजला छान पाहिजे, म्हणजे असा कच्चा नाही राहिला पाहिजे. तर बघू शकता एकदम पराठा मस्त झाला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, हा पराठा किंवा मुगाची भाजीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.